3 आणि 4 फेब्रुवारी पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरची जेव्हा गॅस गळतीचे संकट ओढवले, संपूर्ण वाहतूक ठप्प पडली. 50 किलोमीटर दूरवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. 20-20 तास वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडलेले हजारो लाखो प्रवासी हतबल झाले. आम्ही 5 वाजल्यापासून इथे अडकलोय. आमची लहान मुलं सगळी आहेत आणि पाण्याच्या बॉटल्स किंवा वॉशरूमला सगळे आमचे हाल व्हायला लागलेले आहेत. माझा एक लहान माझा मुलगा आहे 1-2 वर्षापर्यंत, त्याची खाण्याची वगैरे व्यवस्था नाही व्यवस्थित, पाणी नहीं प्यायला, ना खाने का इंतजाम है ना पानी का इंतजाम है. हमको लेने के लिए पूरे घर पे फैमिली है, पूरे बच्चे वगैरह, पानी भी हमारे को पूरा 2 किलोमीटर आगे लेना पड़ा. आणि याच वेळी खाकी वर्दीतील माणुसकी खऱ्या अर्थाने उजळून निघाली. लोणावळा पोलिसांनी केवळ कायदा आणि सुव्यवस्थाच राखली नाही, तर एका पालकाच्या भूमिकेतून अडकलेल्या जनतेला आधारही दिला. वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना जेव्हा पिण्याच्या पाण्याची, अन्नाची भ्रांती निर्माण झाली आणि तहानलेल्या लहान मुलांचे चेहरे कोमजले, तेव्हा हेच पोलीस बांधव मदतीची शिदोरी घेऊन धावून आले. स्वतःच्या कर्तव्यापलीकडे जाऊन पोलिसांनी प्रवाशांना पाणी, अल्पोपहार आणि फळांचे वाटप केले. ज्या ठिकाणी तासनतास अडकून पडलेल्या प्रवाशांचा संयम सुटला होता, तेथे पोलिसांच्या या संवेदनशील कृतीने आशेचा किरण